वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. बरं, आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर बघता खूप सोपा वाटतो. म्हणजे विचार करा, एखाद्या कंपनीने अवघ्या 3 महिन्यात 5,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा कमावलाय. अरे वा, हा आकडा तर खूपच मोठा आहे. हो ना. आकडेवारी बघितली तर कुणालाही वाटेल की ही कंपनी प्रचंड वेगाने धावतीये. पण तरीही बाजारात अशी चर्चा सुरू आहे की या कंपनीची कामगिरी खरंच चांगली आहे का? अच्छा, म्हणजे आतली गोम काहीतरी वेगळीच आहे तर. अगदी बरोबर. इथून पुढे काही मोठे धोके आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. एका बाजूला घसघशीत नफा आणि दुसऱ्या बाजूला बाजाराची साशंकता. बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नुकत्याच आलेल्या तिमाही निकालांची हीच एक मोठी गंमत आहे. नक्कीच. आणि आज आपण याच आकड्यांच्या मुळाशी जाणार आहोत, कारण ऊर्जा क्षेत्रातील विशेषतः ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे निकाल हे कधीच सरळसोट नसतात. म्हणजे केवळ नफा तोट्याचे आकडे वाचून चालत नाही, बरोबर? होय, त्यांच्या बॅलन्स शीटवर एकाच वेळी अनेक जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींचा परिणाम होत असतो. आणि आज आपण जे स्रोत तपासणार आहोत त्यातून हे स्पष्ट होतं की बीपीसीएलचे निकाल समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या रिफायनिंगपासून ते अगदी गल्लीतल्या पेट्रोल पंपापर्यंतचा प्रवास पाहावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर हे केवळ एका ताळेबंदाचं वाचन नाहीये, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका अतिशय क्लिष्ट आणि रंजक चक्राचे हे विश्लेषण आहे. चला तर मग थेट या मोठ्या आकड्यांपासून सुरुवात करूया. हो, कारण इथे निकालांचे 2 अतिशय स्पष्ट आणि परस्पर विरोधी पेलू समोर येतात. अगदी. आधी आपण वार्षिक म्हणजेच वायोवाय आकडेवारी बघूया. बीपीसीएलचा एकूण महसूल तब्बल 1,18,701 कोटी रुपये राहिलाय. म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही जवळपास 60% वाढ आहे. हो. आणि निव्वळ नफा 5,625 कोटी रुपये आहे. ही 26% घसघशीत वाढ आहे. एबिडा सुद्धा 9,634 कोटींवर पोहोचलाय, जो 25% वाढलाय. आणि ईपीएस सुद्धा 12 रुपये 96 पैशांवर गेलाय. म्हणजे तिथेही जवळपास 28% वाढ दिसतीये. हे आकडे बघून कुणालाही वाटेल ही कंपनीने अक्षरशः मैदान मारलंय. हो ना. हे आकडे निश्चितच मक्कम आहेत. ते कंपनीच्या ऑपरेशन्समधील मूळ ताकद दाखवून देतात. पण इथेच तर खरी मेक आहे. हेच आकडे जेव्हा आपण मागच्या तिमाहीच्या म्हणजेच क्यूओक्यू तुलनेत बघतो तेव्हा चित्र एकदम पालटतं. अच्छा, म्हणजे तिमाही तुलनेत घसरण झालीये का? होय. महसूल जवळपास स्थिर आहे, पण डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत नफ्यात मोठी घसरण झाली आहे. मागच्या तिमाहीत जो निव्वळ नफा 7,178 कोटी रुपये होता, तो आता 5,625 कोटींवर आलाय. बापरे, ही तर बरीच मोठी तफावत आहे. आणि एबिडा 11,687 कोटींवरून 9,634 कोटींवर घसरलाय. मला ना हे एखाद्या महाकाय मालवाहू जहाजासारखं वाटतंय. म्हणजे मालवाहू जहाज ते कसं काय? बघा, योवाईचे आकडे हे त्या जहाजाच्या प्रचंड ताकदवान इंजिनासारखे आहेत, जे त्याला समुद्रात वेगाने पुढे ढकलत आहेत. पण हे जे क्यूओचे घसरलेले आकडे आहेत ना, ते त्या जहाजावर आदळणाऱ्या अचानक आलेल्या मोठ्या लाटांसारखे आहेत. हा, हे मालवाहू जहाजाचं रूपक अगदी चपखल आहे. आणि आता प्रश्न असा आहे की या लाटांमुळे जहाजाच्या प्रवासाला खरंच काही धोका आहे की हा केवळ समुद्राच्या स्वभावाचा एक भाग आहे? बरोबर. मग या लाटा नक्की का आदळत आहेत? हे समजून घेणं इथे सर्वात महत्वाचं आहे. क्यूओक्यू नंबरमध्ये जी घसरण दिसतीये ती प्रामुख्याने ग्रॉस रिफायनिंग मार्जिन म्हणजेच जीआरएम मधील अस्थिरतेमुळे झालीये. थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की रिफायनिंग मार्जिन कमी झाले, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की कच्च्या तेलाची खरेदी किंमत आणि त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री किंमत यातील अंतर कमी झालंय. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमधील बदलांचा हा थेट परिणाम आहे. आणि आपल्या स्रोतांमधून हेही स्पष्ट दिसतंय की जागतिक पातळीवर विशेषतः सिंगापूर जीआरएमच्या बेंचमार्कमध्ये अलीकडेच मोठी घसरण पाहायला मिळाली. अगदी बरोबर. आणि याला आणखी एक पदर आहे. कोणता? रशियन कच्च्या तेलाचा मुद्दा का? होय. गेल्या काही काळापासून आपल्याला रशियन कच्च्या तेलावर जो मोठा डिस्काउंट मिळत होता, तो आता पूर्वीइतका राहिलेला नाहीये. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अच्छा,
म्हणजे जेव्हा तो डिस्काउंट जास्त होता तेव्हा BPCL सारख्या कंपन्यांना अत्यंत स्वस्तात कच्चा माल मिळत होता. होय, आणि त्यामुळे त्यांचे रिफायनिंग मार्जिन खूप फुगलेले होते. पण आता तो डिस्काउंट कमी झाल्यामुळे त्यांचा कच्च्या मालाचा खर्च वाढलाय. त्याचवेळी जागतिक पातळीवर क्रूडच्या किमतीतही चढ-उतार होत आहेत. म्हणजे दुहेरी फटका बसतोय तर. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेंटरी लॉस नावाची एक तांत्रिक बाब इथे काम करते, ज्यामुळे नफ्यावर आणखी दबाव येतो. 1 मिनिट, हा इन्व्हेंटरी लॉस नक्की काय प्रकार आहे? जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. आता समजा BPCLनी आज क्रूड ऑइल खरेदी केलं तर ते जहाजातून भारतात यायला आणि रिफायनरीमध्ये प्रोसेस व्हायला काही आठवड्यांचा वेळ लागतो. बरोबर. म्हणजे ते लगेच वापरता येत नाही. हो, आणि जर या प्रवासाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अचानक घसरल्या तर काय होईल? त्यांच्याकडे जे आधीच महागड्या किमतीत खरेदी केलेलं क्रूड पडलेलं असतं त्याचं मूल्य कमी होतं. अरेच्या, म्हणजे खरेदी महाग आणि आता बाजारभाव कमी. अगदी तसंच. पण त्यांना प्रोसेस करून इंधन त्याच नव्या म्हणजे कमी झालेल्या बाजारभावाने विकावं लागतं. यामुळे जो फटका बसतो त्याला इन्व्हेंटरी लॉस म्हणतात. हे खूपच रंजक आहे, कारण आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये फक्त नफा कमी झाला एवढंच वाचतो, पण त्यामागची ही इन्व्हेंटरी आणि डिस्काउंट कमी होण्याचं गणित कोणी लक्षातच घेत नाही. हो, आणि मागच्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत अशाच प्रकारच्या मार्जिन आणि इन्व्हेंटरीच्या गणितांमुळे नफ्यावर दबाव आल्यास स्पष्ट दिसतो. बरं, जर मार्जिनमध्ये इतका दबाव आहे आणि जागतिक किमतींचा एवढा फटका बसतोय, तर मग एक गोष्ट मला अजिबात समजत नाहीये. कोणती गोष्ट? स्रोतांमध्ये स्पष्ट दिसतंय की या कंपनीचा PE रेशो सध्या 4.8च्या आसपास आहे. म्हणजे एकीकडे मार्जिनचा एवढा मोठा दबाव आणि दुसरीकडे 4.8 सारखं अत्यंत आकर्षक मानलं जाणारं व्हॅल्युएशन. बरोबर. हा विरोधाभास वाटतो. मग याला काय समजायचं? हा व्हॅल्यू इन्व्हेस्टरसाठी एक खजिना आहे की हा एक व्हॅल्यू ट्रॅप आहे? हा प्रश्न सध्या बाजारातील प्रत्येक विश्लेषकाला पडला असेल. कारण 4.8चा PE हा कोणत्याही लार्ज कॅप आणि त्यातही BPCL सारख्या भक्कम कंपनीसाठी अत्यंत दुर्मिळ मानला जातो. म्हणजे कंपनीच्या प्रत्येक 1 रुपयाच्या कमाईसाठी बाजार फक्त ₹4.80 द्यायला तयार आहे. इतर क्षेत्रांमधील कंपन्यांचा PE तर 20, 30 किंवा अगदी 50च्या घरात असतो. अगदी बरोबर. मग बाजार या शेअरला इतकं स्वस्त का ठेवतोय? कारण बाजाराला तीच भीती वाटतेय ज्याचा आपण आत्ता उल्लेख केला, अस्थिर रिफायनिंग मार्जिन आणि जागतिक अनिश्चितता. पण मग हा ट्रॅप आहे की खजिना? व्हॅल्यू ट्रॅप आणि खरा खजिना यातला फरक कंपनीच्या अंतर्गत ताकदीवर ठरतो. आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाचा जो भाग स्रोतांमध्ये आहे तिथे त्यांनी या ताकदीचा उल्लेख केलाय. हो, त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं देशभरात पसरलेलं जे महाप्राय रिटेल नेटवर्क आहे, म्हणजे पेट्रोल पंपांचं जाळं, ते या जागतिक धक्क्यांपासून त्यांना वाचवणारी ढाल म्हणून काम करतं. अगदी. हे त्यांचं इंटिग्रेटेड मॉडेल आहे. पण मला इथे व्यवस्थापनाच्या या दाव्याला थोडं चॅलेंज करावंसं वाटतं. म्हणजे आपण मगाशी बघितलं की क्रूडचे दर वाढले की रिफायनिंग मार्जिन कमी होतं. मग एक साधा पेट्रोल पंप या आंतरराष्ट्रीय क्रूडच्या धक्क्याला कसा काय शोषून घेऊ शकतो? अतिशय उत्तम प्रश्न आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या व्यवसायाच्या 2 वेगवेगळ्या शाखा कशा जोडल्या आहेत हे पाहावं लागेल. एक शाखा आहे रिफायनिंग, जिथे कच्चे तेल शुद्ध केले जाते. आणि दुसरी शाखा आहे मार्केटिंग, जिथे इंधन प्रत्यक्ष ग्राहकांना विकले जाते. हो, आणि गंमत म्हणजे या दोन्ही शाखांचे मार्जिन बऱ्याचदा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करतात. अच्छा, म्हणजे एका बाजूला नुकसान झालं तर दुसरी बाजू ते भरून काढते. अगदी तसंच. जेव्हा जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी असतात तेव्हा रिफायनिंगमध्ये फारसा नफा होत नाही. पण त्याचवेळी जर पेट्रोल डिझेलचे किरकोळ दर स्थिर ठेवले गेले तर मार्केटिंग मार्जिन प्रचंड वाढतं. कारण खरेदी स्वस्त झालीये, पण विक्री त्याच जुन्या जास्त दराने सुरू आहे. होय. आणि या उलट जेव्हा क्रूडचे दर वाढतात तेव्हा त्यांच्या स्वतःच्या रिफायनरीमधून निघणाऱ्या उत्पादनांचे मूल्य वाढते. तिथे त्यांना चांगला परतावा मिळतो, जरी मार्केटिंगमध्ये त्यांना थोडा दबाव सहन करावा लागला तरी. हे तर सीसॉसारखं गणित झालं. बरोबर. आणि हे सीसॉ केवळ त्याच कंपनीला जमतं जिच्याकडे प्रचंड मोठी रिफायनरी क्षमता आणि हजारो पेट्रोल पंपांचे भक्कम जाळे एकाच वेळी उपलब्ध आहे. BPCLकडे हे दोन्ही आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर क्रूडचं काहीही झालं तरी त्यांच्या या इंटिग्रेटेड मॉडेलमुळे त्यांच्या रोख प्रवाहात म्हणजे कॅश फ्लोमध्ये अचानक मोठी खळगी पडत नाही. अगदी बरोबर. हे मॉडेल ऐकायला खूपच परिपूर्ण वाटतं, पण इथे मला एका वास्तवाची आठवण करून द्यायची आहे. हे जे आपण मार्केटिंग मार्जिनचं गणित मांडलं ते तेव्हाच काम करतं जेव्हा कंपनीला पेट्रोल डिझेलचे दर स्वतःच्या मर्जीने ठरवण्याची मुभा असते. हो, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे.
पण आपल्याला माहिती आहे की भारतात ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे दर नेहमीच मुक्त नसतात. सरकारी धोरणे आणि महागाई नियंत्रणात ठेवण्याचे निर्णय यामुळे बऱ्याचदा त्यांना पेट्रोल डिझेलचे दर गोठवावे लागतात. म्हणजे फ्रीज करावे लागतात. हो ना. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड भडकतं, पण देशात मात्र दर वाढत नाहीत. अशा वेळी तर हे सीसॉ मॉडेल पूर्णपणे कोलमडेल ना. तुम्ही बरोबर त्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. सरकारी हस्तक्षेपाचा किंवा धोरणात्मक निर्णयांचा धोका हा या क्षेत्रातील सर्वात मोठा अज्ञात घटक आहे. आणि म्हणूनच या कंपन्यांचा पीई 4.8च्या आसपास रेंगाळत असतो, बरोबर? होय. बाजाराला या पॉलिसी रिस्कची पूर्ण कल्पना आहे, पण तरीही बीपीसीएल तग धरून कशी राहते. कारण इथे आणखी एक घटक मदतीला येतो, तो म्हणजे भारताचा अफाट आकार आणि ऊर्जेची भूक, ज्याला आपण व्हॉल्यूम ग्रोथ म्हणतो. म्हणजे मार्जिन कमी झालं तरी जास्त माल विकून नफा कमावणे. तंतोतंत. जरी काही काळासाठी प्रति लिटर मिळणारा नफा कमी झाला तरी देशांतर्गत इंधनाची मागणी एवढ्या प्रचंड वेगाने वाढत आहे की ती वाढलेली विक्री त्या कमी झालेल्या मार्जिनची बरीचशी भरपाई करून टाकते. आणि ते केवळ पेट्रोल डिझेलवर अवलंबून नाहीत ना. नाही. पेट्रोकेमिकल्स, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे विमानाचे इंधन आणि लुब्रिकंट्स अशा इतर अनेक उत्पादनांमध्ये त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे, जिथे सरकारी दर नियंत्रण नसतं आणि तिथे ते चांगली कमाई करतात. हे सगळं ऐकल्यानंतर मला वाटतंय की बाजारानं जो ॲव्हरेज टू स्ट्रॉंग असा दृष्टिकोन या कंपनीबद्दल ठेवलाय तो अगदी योग्य आहे. कारण अल्पकालीन परिस्थिती बघितली तर सध्या क्रूडच्या किमती अशा एका अनिश्चित पातळीवर आहेत. जिथून त्या वर जातील की खाली हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. हो. त्यामुळे क्यूओक्यू आकडेवारीतील घसरण आणि इन्व्हेंटरी लॉसची भीती बघता शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर कदाचित फार मोठी उसळी घेणार नाही. तिथे ती कामगिरी ॲव्हरेज राहील. पण जेव्हा आपण दीर्घकालीन विचार करतो तेव्हा हे चित्र पूर्णपणे बदलतं. इथेच व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा खरा अर्थ दडलेला आहे. म्हणजे 4.8च्या पीईवर एवढी मोठी कंपनी मिळणं ही संधी आहे. नक्कीच. जिच्याकडे देशातील अत्यंत मोक्याच्या जागांवर हजारो रिटेल आउटलेट्स आहेत आणि जिचा रोख प्रवाह अत्यंत मजबूत आहे, ती दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्ण संधी असू शकते. आणि या दीर्घकालीन खेळातील सर्वात महत्त्वाचा हुकमी एक्का म्हणजे कंपनीचा डिव्हिडंड. स्रोतांमधनं हे वारंवार समोर येतंय की या कंपनीकडून मिळणाऱ्या डिव्हिडंडची अपेक्षा हे गुंतवणूकदारांसाठी एक मोठं आकर्षण आहे. हो, ते खूपच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतंय की ज्या गुंतवणूकदारांना अल्पकालीन बाजारातील अस्थिरतेमुळे होणारी डोकेदुखी नको असते, त्यांच्यासाठी हा डिव्हिडंड एका शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करत असावा. बरोबर. डिव्हिडंड यील्ड ही संकल्पना इथे खूप महत्त्वाची ठरते. जेव्हा बीपीसीएल सारखी कंपनी मोठा नफा कमवते आणि त्यातला एक मोठा हिस्सा गुंतवणूकदारांना रोख स्वरूपात वाटून टाकते, तेव्हा शेअरच्या किमतीतील चढ उतारांचा धोका बऱ्यापैकी कमी होतो. अच्छा. म्हणजे शेअरची किंमत वर्षभर एकाच जागी राहिली किंवा थोडी कमीही झाली तरी जर कंपनी तुम्हाला 7 ते 8% डिव्हिडंड देत असेल तर तो एक निश्चित परतावा तुमच्या खिशात येतो. आणि ज्या कंपनीचा पाया इतका भक्कम आहे की ती स्वतःच्या भांडवली खर्चाच्या गरजा भागवूनही एवढा पैसा भागधारकांना वाटू शकते, ती कंपनी फंडामेंटली अत्यंत स्ट्रॉंग मानली जाते. म्हणूनच तो ॲव्हरेज टू स्ट्रॉंग हा जो बाजाराचा कल आहे तो अल्पकालीन अस्थिरता आणि दीर्घकालीन मूल्याचा एक अचूक समतोल दर्शवतो. अगदी बरोबर. या सर्व सखोल विश्लेषणाचा जर आपण एक एकंदर सारांश काढायचा म्हटला तर चित्र असं दिसतंय की बीपीसीएल ही केवळ तेल शुद्ध करणारी आणि विकणारी कंपनी नाहीये. ती एक अशी महाकाय यंत्रणा आहे जी जागतिक बाजारातील भूराजकीय तणाव, क्रूडच्या किमतींमधील रोजचे चढउतार आणि देशांतर्गत वाढती मागणी या सगळ्याच्या मध्ये एक अत्यंत नाजूक पण भक्कम समतोल साधत आहे. हो. क्यूओक्यू नंबरमध्ये आलेली घसरण ही त्या इन्व्हेंटरी लॉस आणि सिंगापूर जीआरएमच्या दबावाचा परिणाम आहे. पण वायोवाय वाढीचा पाया आणि त्यांची अंतर्गत संरचना हे त्यांना एक भक्कम आधार देते. आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून 4.8चा पीई आणि सातत्यपूर्ण लाभांश ही गोष्ट त्यांना या अस्थिर प्रवासात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेला संयम आणि मूल्य दोन्ही प्रदान करते. अगदी खरंय. पण आजची ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी मी एका अशा मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो जो या सगळ्या आकडेवारीच्या आणि मार्जिनच्या गणितांच्या पलीकडचा आहे. असा कोणता मुद्दा? आपण संपूर्ण वेळ क्रूड ऑइल रिफायनिंग आणि त्यांच्या पेट्रोल पंपांच्या ढालीबद्दल बोललो, पण जरा पुढच्या 10 वर्षांचा विचार करा. आज घडीला बीपीसीएलची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे देशभरात पसरलेले हजारो पेट्रोल पंप. पण ज्या प्रचंड वेगाने इलेक्ट्रिक वाहनांचा म्हणजे ईव्हीचा प्रसार होत आहे, त्यामुळे ऊर्जेच्या वापराचं पूर्ण समीकरणच बदलत आहे. हा तर खूपच महत्त्वाचा धोरणात्मक मुद्दा आहे. हो ना.
जर भविष्यात रस्त्यांवरील 30 ते 40% वाहने इलेक्ट्रिक झाली तर या महाकाय पेट्रोल पंपांच्या जाळ्याचं काय होईल? हा सर्वात मौल्यवान ॲसेट अचानक एक निरुपयोगी मालमत्ता बनेल का? किंवा मग त्यांना या सर्व पंपांचे एका अवाढव्य EV चार्जिंग आणि रिटेल हबमध्ये रूपांतर करावे लागेल. अगदी. आणि जर तसं करायचं असेल तर त्यासाठी लागणारा प्रचंड भांडवली खर्च त्यांच्या आजच्या या आकर्षक डिव्हिडंड देण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम करेल? एका ऑइल कंपनीला ऑइल फ्री भविष्याकडे जाण्यासाठी जो प्रवास बदलावा लागेल तो प्रवास या 4.8च्या पी व्हॅल्युएशनमध्ये आज कुठेही दिसत नाहीये. म्हणजे बाजाराने अजून त्याची किंमत मोजलेली नाहीये? बरोबर. नफा, तोटा आणि क्रूडचे दर हे तर रोजचेच आहेत. पण या खऱ्या धोरणात्मक बदलाकडे मात्र नक्की लक्ष असू द्या. कारण पुढचा सर्वात मोठा धक्का क्रूडच्या किमतीतून नाही तर रस्त्यावरून धावणाऱ्या बॅटरीतून येऊ शकतो. या शक्यतेचा नक्की विचार करा. या विशेष सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नव्या विश्लेषणासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.